नगरपालिकांमध्ये नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजपच्या अनेक नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आल्याची माहिती मिळते। दबाव तंत्र वापरल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केलेला आहे। नगरपालिकेमध्ये घराणेशाहीची परंपरा त्यामुळे कायम असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे। राज्यात सध्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचे नातेवाईक मैदानात उतरलेले आहेत आणि अशामध्येच राजकीय नेत्यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आल्यामुळे घराणेशाहीचा आरोप आता केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांचे नातेवाईक नगरपालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत। मंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये घराणेशाहीची परंपरा राज्यात कायम होती। विधानसभेत तर 70च्या आसपास निवडून आलेल्या आमदारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे। सध्या सुरू असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा नेते मंडळींची मुलं, पत्नी, नातेवाईकांना विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे।